नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, हिरवी मिरची, तूर, कोथिंबीर आणि संत्री या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये अकोला बाजारात आज पिवळ्या सोयाबीनची 484 क्विंटल आवक झाली होती. सरासरी दर कालच्या तुलनेत 50 रुपयांनी घसरून आज 6,855 रुपये प्रति क्विंटल झाला होता. तर वाशिम अनसिंग बाजारात आज पिवळ्या सोयाबीनची 300 क्विंटल आवक झाली होती. सरासरी दर कालप्रमाणेच आजही 6,950 रुपये प्रति क्विंटलवर कायम होता. पालम बाजारात आज पिवळ्या सोयाबीनची 126 क्विंटल आवक झाली होती, तर सरासरी दर मागील दिवशीप्रमाणेच 6,800 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होता. एकूणच राज्यातील सोयाबीन बाजारात आज दर टिकून होते. नागपूर बाजारात आज लोकल हिरव्या मिरचीची 700 क्विंटल आवक झाली होती. सरासरी दर कालच्या 3,750 रुपयांवरून वाढून आज 4,750 रुपये प्रति क्विंटल झाला होता. तर पुणे मोशी बाजारात आज लोकल हिरव्या मिरचीची 145 क्विंटल आवक झाली होती. सरासरी दर कालप्रमाणेच 3,500 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले होते. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज हिरव्या मिरचीची 105 क्विंटल आवक झाली होती. सरासरी दर कालच्या 3,500 रुपयांवरून वाढून आज 3,750 रुपये प्रति क्विंटल झाला होता. एकूणच राज्यातील हिरवी मिरचीच्या बाजारात सुधारणा पाहायला मिळाली. राज्यातील अकोला बाजारात आज लाल तुरीची 1,396 क्विंटल आवक झाली होती. सरासरी दर कालच्या तुलनेत 450 रुपयांनी वाढून आज 8,050 रुपये प्रति क्विंटल झाला होता. तर दुधनी बाजारात आज लाल तुरीची 521 क्विंटल आवक झाली होती. तर सरासरी दर कालच्या 198 रुपयांनी घसरून आज 8,147 रुपये प्रति क्विंटल झाला होता. थोडक्यात सांगायचं तर एका बाजारात दर वाढले तर दुसऱ्या बाजारात दर घसरले, त्यामुळे तूर बाजारात चढ उताराचे चित्र होतं. आज पुणे बाजारात लोकल संत्र्याची 156 क्विंटल आवक झाली होती. सरासरी दर कालच्या बाजाराच्या तुलनेत 2,500 रुपयांनी घसरून 6,000 रुपये प्रति क्विंटल झाला होता. तर पुणे मोशी बाजारात आज लोकल संत्र्याची 11 क्विंटल आवक झाली होती. तर सरासरी दर कालप्रमाणेच 7,000 रुपये प्रति क्विंटलवरती स्थिर होते. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये पुणे मोशी बाजारात आज लोकल कोथिंबिरीची 12,700 नग आवक झाली होती. सरासरी दर कालच्या 23 रुपयांवरून वाढून आज 43 रुपये प्रति क्विंटल नग झाला होता. तर पाटण बाजारात आज कोथिंबिरीची 13,500 नगांची आवक झाली होती. सरासरी दर कालप्रमाणेच 13 रुपये नगांवर स्थिर राहिला होता. तसेच छत्रपती संभाजीनगर बाजारात आज कोथिंबिरीची आवक 9,800 नग होती. शेकडा सरासरी दर कालच्या 2,000 रुपयांवरून वाढून आज 3,000 रुपये प्रति शेकडा झाला होता. एकूणच कोथिंबीर बाजारात आज दर वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. हे होतं आपलं आजचं मार्केट बुलेटिन. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेत मार्केट पॉडकास्टचा आढावा घेत असतो. त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.